मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558. पिनकोड नंबर आहे 425508 आणि मोबाईल आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी मी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. 9/6/2026 आज आपण बघितलं तर मंगळवार आहे. रात्रीचे 9:11 होत आहे. हा व्हिडिओतला काही भाग आपण मागच्या वर्षी म्हणा का त्याच्या पुढे असा काहीतरी आठवते की मी केला होता प्रसारित. तोच भाग मी प्रसारित करतो असं काही नाही. आता सविस्तरपणा त्याच्यात आलेला आहे. कारण बंगलोरला एक मराठी माणसाची तिथे मैत्री ग्रुप आहे आणि त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या सखी मंडळ आहे. त्या सखी मंडळाने आजच्या व्हिडिओचं कौतुक केलं होतं, मागच्या व्हिडिओचं, आणि ते आज माझ्या भेटीला आले होते. साधारणतः मला वाटते 3 वर्ष झाले असेल का 2 वर्ष झाली असतील. त्यांनी तो अनुभव मला सांगितला. तो आश्चर्यकारक झाला आणि ते म्हणे आम्ही असं कुठेही पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही. त्याच बाबतीत हा सविस्तर व्हिडिओ, कारण मी त्या सकाळी आल्या होत्या, भेट घेऊन गेल्या, इथून मग ते उज्जैनला गेल्या. त्याच्या दरम्यान मी कागदपत्र चाळली आणि स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा अनमोल ठेवा आपल्याला गवसला. वर्तमान स्थितीमध्ये लोणच्याचा सीझन सुरू झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा नाही म्हटलं तरी चालेल. आणि पुष्कळशे पाणी पडल्यावरच लोणचं टाकत असतात. पाणी दमदार अजून झालेलं नाही, उष्णता आहे आणि या उष्णतेने लोणचं नासते. त्या लोणच्याचा असा विविध प्रकार आहे. तुम्ही अनेक कंपनीचे लोणची बघितले आहे. आंब्याचं लोणचं ज्याला कैरीचंच म्हणतात. आपण रावेर भागात लोणच्याचा प्रकार केला तो उच्चवर्णीयमध्ये वेगळा असतो, मराठा समाजात वेगळा असतो, लेवे समाजात वेगळा असतो, आणि इथून अंबरनेर साईडला गेले तुम्ही तर तो वेगळा आहे आणि विदर्भात त्याच्याहूनही वेगळा आहे. मुंबई पुण्याची तर बातच नाही. परंतु या सर्वाहून वेगळं कृती माझ्या पत्नीची आहे, स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांची. ही माहिती माझी स्वतःची नाही, माझ्या पत्नीची आहे. ती स्वर्गवासी झाली तरी पण ती आज समाजासाठी झटत आहे, सांगत आहे, उद्देशून आहे, मार्गदर्शन करत आहे. अशा या महान व्यक्तीचा घात डॉक्टरी पेशात गेला केवळ पैशाच्या लोभाने. खेद वाटतो. मनुष्याला हाव किती असावी. पैशानं पोट माणसाचं कधीच भरत नाही की का, हा एक प्रश्न येतो. छातीवर नेणार नाही आहे. आणि अनितीचा पैसा कधीही पुरत नाही आणि पुरणारच नाही. आणि जीव घेणं पैसा तर मुळीच नाही. प्रत्येक क्षेत्रात किती भ्रष्टाचार आहे, किती नकलीपणा आलेला आहे. काही लाज लज्जा पैसे कमवण्याबाबत राहिलेली नाही. वाडवडिलांची इस्टेट आपण मुलांना देतो आणि मुलं ते त्याचा गैरवापर करतात आणि पुढे कर्मगती काय म्हणते तो वेगळा विषय आहे. हा लोणच्याचा विषय जो आहे तर लोणच्यामध्ये चुना टाकणे. आता तुम्ही म्हणाल ही काय नवीन भानगड आहे.
बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण आजपर्यंत चुना कोणी टाकतही नव्हतं. आणि आज हे वाचून तुम्ही नक्कीच चुना टाकणार आणि लोणचं बनवणार. कारण पटलं, समाधान झालं, त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं आणि कुतूहल यशदायी आहे असं वाटायला लागलं की मनुष्य त्या मार्गाने जातो. माझा आणि हिचा स्वभाव असा एकच होता. कुठेही आम्ही चहा घेतला त्यावेळेस आणि तो चांगला वाटला तर आम्ही विचारत होतो की हा कसा केला. मग तो मुसलमानाच्या घरी असो, ख्रिश्चनाच्या घरी असो, शेतकरी कुटुंबात असो, ब्राह्मण कुटुंबात असो, वैश्य सोनारात असो, सोनारांच्या शाखेत असो, एखाद्या टपरीवरचा चहा चांगला लागतो त्याला पण आम्ही विचारत होतो आणि तोही सांगत होता. काही सांगत नाही, हे तितकंच खरं आहे. सोलापूरला आम्ही एक चटणी पाहिली, सांगितली, त्याने विचारली तर त्याने सांगितले नाही. आता यालाही तर 30-40 वर्ष राहिले पण आठवण राहून गेली. अशा लोकांची आठवण राहते. मूर्ख मनुष्य होता तो. तर हे जे गवसलं आहे ते मी गवसलेलं ते कागद आहे, त्याचं हस्तलिखित आपण पाहणार आहोत, ते बघणार आहोत. आणि हे लोणचं केल्यावर मात्र प्रत्येकाने लिखित स्वरूपात मला अभिप्राय दिला तर फार उत्तम होईल. आजचा व्हिडिओचा क्रमांक आहे 592. व्हिडिओचं नाव आहे आपलं लोणच्यात चुना. लोणचे अनेक प्रकारचे असतात. लिंबाचं लोणचं असते, कैरीचं लोणचं असते, कैरीच्या किसाचं लोणचं असते, अख्ख्या 2 फाडी करून लहान बाळ कैरीचं लोणचं असते, गाजराचं लोणचं करतात, फुलकोबीचं लोणचं करतात, कांद्याचं करतात, बटाट्याचं करतात. परंतु खरे लोणच्याचं प्रकार म्हणजे मुख्य हा कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, करवंदाचं लोणचं आणि आवळ्याचं लोणचं. हेच खरी लोणच्याचे प्रकार आहेत. करवंदाचं आणि आवळ्याचं लोणचं हे टिकण्याला थोडंसं कमी असते. आवळ्याचं लोणचं आपण फार थोडं दिवस खाऊ शकतो. करवंदाचं लोणचं फार सुंदर लागते पण तेही थोडे दिवसच राहते. करवंदाचा मुरब्बासुद्धा होतो. लिंबाचं लोणचं 12ही महिने राहते आणि कैरीचंही लोणचं 12ही महिने राहते. आपण पुढच्या भागामध्ये लिंबाचं घेऊ किंवा इतर घेऊ, जे गवसलं तिच्यामध्ये काय असेल ते. तर लोणचेचं गुपित जे आहे ते लोणच्यामध्ये चुना टाकलेला आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांचे लेखनातून वर्तमान लोणचे तयार करण्याचे दिवस आलेले आहेत. लोणचे सर्वच घरात तयार करीत असतात. माझी पत्नी सुसंस्कृत सांसारिक व्रतवैकल्य संस्कार जाणणारी होती. तिचे घराणे तसेच होते. जुन्या पारंपरिक पदार्थाचा एक सांस्कृतिक वारसा असतो असे ती नेहमी म्हणायची. फार विद्वान होती माझी पत्नी. संस्कृतीचा तिला अभिमान इतका होता की बस. खरं म्हणजे तिचं जे घराणे होते, माहेर घराणे, हे संस्कृतीशील घराणं होतं. तिची आई पण तशीच होती. आश्चर्य तुम्हाला वाटेल, तिच्या आईच्या हातचं लोणचं मी जे खाल्लं 10 वर्षाच्या नंतरसुद्धा ते लोणचं काळे ठिक्कर होऊन पडून जात होतं, कोरडं होऊन जात होतं, तरी त्या कैरीच्या फोडीला एक विशिष्ट चव होती. सासू स्वर्गवासी झाली, सगळं संपलं. माझी पत्नी स्वर्गवासी झाली, माझ्याकडेही सगळं संपलं. आता आयतावळ जे आहे ते आयतावळ समाधान देत नाही, आरोग्य कमी करते, आयुष्य कमी करते आणि हा मूर्खपणा आहे निव्वळ. हे आता पुढच्या लेखात तुम्हाला समजेल. व्रतवैकल्य संस्कार जपणारी जुन्या पारंपरिक पदार्थाचा एक सांस्कृतिक वारसा असतो असे ती म्हणायची. पदार्थ हा प्रत्येक देवताशी निगडीत आहे असं ती म्हणायची. आश्चर्यकारक वाक्य आहे पण हे सत्य आहे. तुम्हाला समजेल. रावेरला सत्यनारायणाचा प्रसाद केला, अमरावतीला केला, अमेरिकेत जाऊन केला,
बंगलोरला केला, म्हैसूरला केला, उत्तर प्रदेशात केला, तर शिरा हा आपल्याला रव्याचा, दुधाचा, साखरेचाच करावा लागतो किंवा गुळाचा, पण त्याला गावरानी तूपच लागते. जसं सत्यनारायणला हाच प्रसाद लागतो म्हणजे देवतेशी संबंधित आहे, हे सूत्र तिचं आहे. कुठलाही पदार्थ घ्या, 56 भोग म्हणून आपलं मध्य प्रदेशात देवाला अर्पण करण्याचा विधी आहे. 56 भोग म्हणजे 56 पदार्थ. हजारो पदार्थ आहे हिंदू संस्कृतीत. पहिले पुरातन संस्कृतीत भाकर, कांदा, ठेचा, त्याच्यानंतर पेशवाई आले. पेशवाईने मग मात्र मिठाईचे पदार्थ आणले आणि कालांतराने संस्कृतीत बदल होत नवीन पदार्थ निघायला लागले. काही मोगलाईने पदार्थ आणले, काही ब्रिटिशांनी पदार्थ आणले. परंतु यामध्ये जी भारतीय संस्कृती होती ती लुप्त झाली. भारतीय संस्कृतीमध्ये कधीही मांसाहार नव्हता, मद्यपान नव्हतं. पण मोगलाईने मांसाहारी संस्कृती आणली, मद्यपान आणलं आणि ब्रिटिशांनी त्यात भर घातली. भारतीय संस्कृती ही शाकाहारी संस्कृती. जे काही आता काही टीका टिप्पणीच्या योगामध्ये अमुक देवानी गाय कापली, अमुक देवानी मांस केलं, अमुक देवानी मदिरा, हे मागून त्याच्यात दुष्ट लोकांनी सामावलेलं आहे. त्याच्यात मूळ ग्रंथामध्ये हे नाही. खरे म्हणून नावाचे इतिहास संशोधक आहे देवी देवतांच्या बाबत, त्यांनी याची नोंद पण घेतलेली आहे आणि पटते. रामायणाचा शेवटचा काळ जो आपण बघतो, सुरुवातीचा 12 काळ आपल्याला खरा वाटतो, पण शेवटचा काळ हा राम असं करेल असं वाटत नाही. सीतेवर अतोनात प्रेम, सीतेचं रामावर प्रेम, आणि ती गर्भवती असताना राम वनवासात तिला पाठवले पटत नाही मनात. अग्निडाकाचंही पटत नाही. जमिनीत सामावली हे पण पटत नाही. कारण राम हे श्रेष्ठ होते. पतिपत्नी एकत्वाचं महत्त्व सांगणारा तो ग्रंथ आहे. भाऊबंधकीच्या पार गेलेला बंधुप्रेमाचं ते प्रतीक आहे. एखादा मनुष्य असतो, लोक टीकाटिप्पणीच्या भरात सांगतात की तो व्यसनी आहे, परंतु पुष्कळांना माहिती आहे हा व्यसन करणारच नाही. हे लोक सांगतात हे चुकीचं आहे असं आपण बघतो. तसंच ते आहे. म्हणून हे पदार्थ सांभाळलं गेले आणि त्याचा अतिरेक झाला आणि त्याला राजाश्रय मिळाला. आजही राजाश्रय आहे. राज्यकर्त्यांच्या पार्ट्या कशा होतात, वर्ष संपल्याच्या त्या दिवशी पार्ट्या कशाच्या होतात, किस पार्टी, रेव पार्टी, सगळी भारतीय संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावरच्या स्थितीत आलेली आहे. आज मंदिरात जाताना सीता जशी आहे, पार्वतीचं वस्त्र जसं आहे, तसे स्त्रिया घालून जातात का, पुरुष घालून जातात का? निदान ते पथ्य तर पाळलं पाहिजे. पातळ मिळेना असं झालेलं आहे, धोतरही दिसेना असं झालेलं आहे. मी धोतर घालत होतो, परंतु वयाच्या मानाने मला पायजमा घालावा लागतो, कारण मी त्या धोतराच्या ह्याच्यात 2-3दा पडलो आणि दोघी गुडघे माझे फुटले आणि मग मला झोपून राहावं लागलं. ते बँडेज बांधावं लागलं, प्लॅस्टर करावं लागलं. म्हणून मी तो पायजमा मला घावा लागतो, तो नाडीचाहीच. कधी तब्येत दुरुस्त होते, कधी नाही होते, असं कमी जास्त या वयामध्ये होत असते. 77-78च्या या वयामध्ये हाच प्रकार आहे. कधी साखर वाढते, कधी साखर वाढत नाही, कधी साखर लो होते तर साखर वाढते. अशा प्रकारचं हे दोलायमान असते. तर हा असा सांगण्याचा ओघ. पण जे जुने पारंपरिक देवी देवताचे पदार्थ आहेत ते मात्र कायम आहे आजही, परंतु ते चांगल्या उत्कृष्ट घराण्यातच, आणि आता ते लुप्त होत आहे.
मुलांना, सुनांना, नातवांना त्याची आवड नाही, त्या पदार्थाचं नाव नाही. मी मागेच सांगितलं होतं मी पुण्याला गेलो होतो. एका मोठ्या हॉटेलमध्ये सुशिक्षित बाईने सांजोरी मागितली आणि त्या माणसाने अनारसे दिले. अशी ती भानगड होती. मी त्याला म्हटलं का हो, म्हणे मी 5 वर्ष असंच देत आहे. म्हणजे त्या गृहिणीला पदार्थाचं नाव माहीत आहे, पण तो कशाचा आहे, कसा आहे, काय आहे हे माहिती नाही. एवढं नाही तर मग तो पदार्थ कसा करता याचं ज्ञान तिला थोडी असेल. लिपस्टिक कोणत्या कंपनीची पाहिजे ही त्यांना मात्र ज्ञान आहे. शोकांतिका ही स्त्रीला स्त्रीचं कार्य करू द्यावं, पुरुषाला पुरुषाचं कार्य करू द्यावं. हे घसळमिसळ होत आहे ना, याच्याने वातावरण बिघडतं आहे, संस्कृती बिघडते आहे. पुरुषार्थाचा पुरुषार्थ हरवला जातो आहे घराघरातून. स्त्रीचा डोक्यावरचा पदर गेला, खांद्यावरची ओढणी गेली, पुरुषांचं धोतर गेलं, झब्बा गेला, शर्ट गेलं, पॅन्ट आली, मनीला आला, बुशर्ट आलं. कपड्या गिपड्याने, वस्त्राने सुद्धा मनाचं परिवर्तन होतं असं शास्त्र सांगते. जे नपुसक असतात सुरुवातीला त्यांना मुलींचे कपडे आवडायला लागतात, बायांचे कपडे आवडायला लागतात आणि मग ते पूर्णत्व हा नपुसकत्व धारण करतात. हे उदाहरण आहे. आमचे वडील खंबीर होते. आमची वडील आई मायाळू होती. ती तिच्या कामात गर्क होती, माझे वडील त्यांच्या कामात गर्क होते. मी माझ्या कामात गर्क होतो, माझी पत्नी तिच्या कामात गर्क होती. तर ह्या देवदेवकांचा संबंध हा पदार्थाची येतो हे आपण बघणार आहोत. आता अनारसे, करंजी, सांजोरी, कुरडई, शेवई, लाडू आणि ह्यासोबत लोणचे, हे पदार्थ घरात केलेच पाहिजे. बाहेरचे पदार्थ आणून खाऊ नये असा संस्कृतीचा दंडक आहे व माझ्या पत्नीचे पण म्हणणे होते. कारण अनारसे, करंजी, सांजोरी, कुरडई, शेवई, लोणचे, लाडू हे प्रत्येक देवी देवतांचा आहार आहे. अनारसे म्हटले की श्री विष्णुप्रिय, करंजी म्हटले की लक्ष्मीप्रिय, सांजोरी म्हटले की श्रीरामाला आणि कुरडई म्हटले की सीतेला, शेवई सरस्वतीची आणि मुगाचे चणा डाळीचे लाडू मोदक श्री गणेशाची, अशी माझी पत्नी सांगायची. आता हे पदार्थ आपण केले की हे पदार्थ खायला, बघायला, चाखायला, स्वाद घ्यायला हे देवी देवता आपल्या घरात हजर राहतात. पहा काय किती मुद्देसूद मांडणी आहे. याच्यामागे हे पदार्थ करावे म्हणून संस्कृतीचा वरचष्मा, संस्कृती टिकवायची आहे म्हणून व सक्ती, आज्ञा, आणि हे पदार्थ घरात झालेच पाहिजे म्हणून घरात सुखशांती, पैसा, लक्ष्मी येणं, हा त्यामागचा हेतू तिने स्पष्ट केलेला आहे. असे विचार मला वाटते कोणी तुम्ही पाहिले आहे का, कुठल्या लेखामध्ये वाचले आहे? क्वचितच नाही. आता या देवी देवता आपल्या घरी येतात आपण हे पदार्थ केले की, म्हणून हे पदार्थ घरात केलेच पाहिजे. आणि लोणचे राहिले तर हे हनुमंताचे. किती काय बुद्धी आहे माझ्या पत्नीची. खरोखर ती आता हयात असती तर तिनेच हे तुम्हाला सांगितलं असतं. पण दुर्दैव की हे मला सांगावंसं वाटते आहे. फार घात केला गेला, भोग भोगावेच लागतील. श्री विष्णू
पालन करते आहे, श्रीलक्ष्मी संपत्तीदाती आहे, श्रीराम आचरण आहे, सीतेचा विचार आहे, सरस्वतीची विद्या आहे आणि गणेशाची बुद्धी आहे. ज्योतिषशास्त्र किती बारीक आहे. विज्ञान फक्त बुद्धी म्हणेल, पण बुद्धीची देवता गणपती आहे आणि विद्येची देवता सरस्वती आहे, लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्र अगदी बारीक सूक्ष्म बघत असते, विचार ठेवीत असते. श्री विष्णू पालन करते, श्री लक्ष्मी संपत्ती, श्रीराम आचरण, सीता विचार, सरस्वती विद्या, श्री गणेश बुद्धी आणि मारुती अपमृत्यू येऊ नये म्हणून. किती सुरुवातीपासून, विद्येपासून, बुद्धीपासून तर अपमृत्यू पावतर आणणारी माझी गृहिणी, माझी पत्नी, माझी गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर काय सांगताय. हा विचार त्यांचा आपल्याला सहज पटतो. दैवत अगदी सहजपणे हे पदार्थ आपणासाठी आपण बनवित असतो. आपण आपल्यासाठी बनवतो. आपल्याला चाखायला मिळतात, मुलाबाळांना, नातवांना, सुनांना, सगळ्यांना मिळतात. या पदार्थापुढे घराला देवी देवतांचा सांस्कृतिक वारसा लाभत असतो आणि वास असतो. सुख, समाधान, वंशवृद्धी, आरोग्यसंपन्न जीवन आपणास लाभत असते. आता वरील पदार्थापैकी कोणताही एक पदार्थ आपण केला तर त्या दिवशी घरातील वातावरणाचा सुगंध हा वेगळा असतो. खरोखरच आहे. माझी पत्नी एखाद्या दिवशी सर्वसाधारण शिरा जरी केला तर घरातील वातावरण बदलत होतं. लोणच्याचं तर आदल्या दिवसापासून नव्हे तर 2 महिन्यापूर्वीपासून त्याची तयारी चालायची. ते आता आपल्याला या निवेदनात समजेलच, मार्गदर्शनात. परंतु ह्या आजच्या सुना कितीत करतात. कारण काय, या आजच्या सुनांना चवच नाही. आयतं जे आहे ते. आयतं याच्यामध्ये स्वाद, रुची अजिबात नसते. घरचं घरपणच असते. आईने केलेला स्वयंपाक याची बरोबरी कुठलंही करणार नाही, कोणीही करणार नाही. ती जीव ओतते. आजची स्त्री जर पाहिली, सुनांकडे पाहिलं, किचनकडे पाहिलं तर धावपळीत कसा तरी स्वयंपाक उरकतात. जेवणावळीला एकमेक बसत नाही. सासू सासऱ्यांना, आईवडिलांना अगोदर द्यावं ही रीती राहिलेली नाही आजकाल. पुष्कळशे तर सुना गिना मुलं हॉटेलमध्ये जातात, तुमच्यासाठी खिचडी करून ठेवली आहे. किती हलकट विचार आहे हा. आणि मुलगाही ऐकतो, सूनही सांगते. काय म्हणावं याला, शब्द अपुरे पडतात. घराला घरपण आणणारी ही माणसं नसतात. ही ढोरं जसे 5 वाजले की घुराड्यात येतात, त्याचप्रमाणे ढोरगुरासारखी वागणूक असते. मला याचा फार तिटकारा येतो, संताप येतो. माझे आईवडील इतके सुंदर होते. आचार, विचार, आहार गाणे माझी आई स्वतः एकटी करत होती. कोणालाही साह्याला बोलवत नव्हती. आणि तेच गुण माझ्या पत्नीत होते आणि तिच्या आईकडून ते गुण आलेले होते. आता हे गुण खरोखर माहेरचे असतात बरं, मुलीच्या बातीला. आणि माहेरच दरिद्री विचाराचा असलं तर हे गुण येतील कसे, हा पण एक प्रश्न आहे. परंतु आता ते सगळं विसरायला पाहिजे. पूर्वी मामकूळ पाहायला जायचं. बहिणी कशा आहेत, भाऊ कसे आहे, काकांचे संबंध कसे आहे, ओलं कुंक करून पाय भरवून चालायला लावायचं. सपाट पाय आहे का खोलगट पाय आहे, हे परीक्षा गेली. आता एक स्त्री नारी म्हणून आणायची, बाकी काही अर्थ नाही. आणि याला कारण विज्ञानच आहे. सर्रास कत्तली झाल्या, गर्भपात केले गेले, सरकारचं लक्ष नव्हतं.
आणि माणसांचं पण समाजाचं दुर्लक्ष होतं. आणि हे सगळ्या जातीपातीभोवती वाढून ठेवलेला हा दरिद्री वाडा, त्यात पुन्हा आणखीन मुलींचे पळून जाणे, मुलांचे पळून जाणे, विवाह करणे, गोत्र पाळणं नाही, नाडी पाळणं नाही, गण पाळणं नाही, आणि कुंडली मिलनाचं तर नावच नाही. तसं घोडा आणि गाढव यांचं मिलन झालं की खेचर आहे, जसे तुम्ही 4 धामला जातात त्या खेचरावर बसून हे तिसरंच प्रकृती उमटते. आणि पुढची पिढी याच्यातून अशीच निर्माण होणार आहे. त्याला संकर म्हणतात. आणि हे संकर श्राद्धाला मुळीच चालत नाही, देवपूजेला चालत नाही, श्राद्धाला चालत नाही. आणि तेच आपल्या भोवती येणार आहे. आपण मरणार आहोत. महिलानंतर आपल्या श्राद्धाला कोण बसते, काय बसते, याची शिकवण मुलीच्या जातीला आईवडिलांनी दिली पाहिजे, पण ते पण नाही आहे. दुसऱ्या जातीचा श्राद्धी भोजनाला बसू शकत नाही. गोत्री जो असला, 10 दिवसाचा अधिकारी असला तर तो, नाही तर मग गोत्री, नाही तर मग जातीचा उपजातीचाही चालत नाही. नसेल तर मग ब्राह्मण जातीचा. कारण श्राद्धाचं काम जर इतर जातीला दिलं गेलं तर ते भोगावं लागते दोघांनाही, जेवणाऱ्याला आणि जेवण देणाऱ्याला, श्राद्ध करणाऱ्याला आणि श्राद्ध देणाऱ्याला. काही तर स्वतःचं श्राद्ध करून येतात पुन्हा श्राद्धी ब्राह्मण बसतात, असंही दुर्दैवी आहे. लोभ आहे नुसता खाण्याचा, पैशाचा, ह्याचा. संस्कृती काही राहिली आहे की नाही हे शोधणं करावं लागेल, शोधावं लागेल. मूळ मुद्द्याकडे आपण जात आहोत. तर वरील पदार्थापैकी कोणताही एक पदार्थ आपण केला तर त्या दिवशी घरातील वातावरण, सुगंध हा वेगळंच वातावरण निर्मिती होते. नीटकीच घराण्यात एक सांस्कृतिक वारसा आहे असे वाटते. आजची पिढी हे पदार्थ न करणे म्हणजे घर ओकेबोके वाटणे आहे. स्पष्ट बोलायचे तर घरातील श्रीमंती असून ती श्रीमंती काही कामाची नाही, ती रिकामी वाटते. त्याच्यामध्ये संस्कृतीपणा आढळून येत नाही. श्रीमंतीमुळे घराला घरपण येते हे म्हणणं अतिशय चूक आहे. घराला घरपण येत नाही हे आपण करू तर पुढच्या पिढीला त्याचं ज्ञान होईल. नाहीतर घराला संस्कृती वारसा नसला तर जनावराचा कोठा व आपले घर यात काही फरक राहणार नाही. मॉडर्न संस्कृती ही एक टाकाऊ संस्कृती आहे. त्यात विभत्सपणा आहे. आपले पदार्थ, खानावळ, भोजनालय यात पोट भरणे आहे, समाधान मुळीच नाही. रुचकरपणा नाही. वर्तमान मुलींच्या हाती पोळपाट लाटणे द्यायला हवे. पुरुषांनी पुरुषाची कामे करावी आणि स्त्रियांनी स्त्रियाची कामे करावी. हा बुचकळ तुम्हाला वाटत असले तरी जीवनाला आवश्यक असा आहे. पुरुषांनी पुरुषार्थ दाखवायला हवा, या पुरुषी थाट हवा. स्त्रियांनी स्त्रीची भूमिका बजवावी, तिचीतच तिची शालीनता असावी. पण आज सर्वस्व उलटपुलट झालेले आपल्याला दिसते. आणि हा मार्ग ऐहिक सुखाचा आहे, पण संस्कार मनाचा मुळीच नाही. दुर्दैव असे की सरकार पण पाश्चात्य संस्कृतीवर चालणारे दिसत आहे. आणि शेवटी काय तर शेवटी आपल्याला हा विनाश हा संस्कृतीचा ठरलेला आहे. विश्वगुरु हे बोगस वाक्य झालेलं आहे, शक्यच नाही. जिथे पैसा तिकीट लावून दर्शन होते तिथे देव राहतच नाही. मशिदीमध्ये तिकीट नाही आहे, चर्चमध्ये तिकीट नाही आहे, गुरुद्वारामध्ये तिकीट नाही. मग हिंदू धर्माच्या मंदिरात तिकीट का लागत आहे? 2500 रुपये तिकीट. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला. दक्षिण भारतात गेलो तर पुढच्या रांगेला 1000, त्याच्या मागच्या रांगेला 500 आणि त्याच्यानंतर वरती जिन्यावरून जायचं असेल तर 200. म्हणजे सिनेमासारखा आहे, बाल्कनी, जमीन, बाकडा. आणि हिंदू संस्कृती काय आहे, किती महान आहे याचा विचार करायला पाहिजे. बरं, याच्यात आश्चर्य आहे की संस्कृतीशील लोक जे विद्वान आहे, पंडित आहे, शास्त्रीय याच्याविषयी उठाव करतच नाही आहे किंवा बोलतही नाही आहे.
शेवटी विनाश हा ठरलेला असतो. आपण एक लोणच्याचा विषय घेणार आहोत. कैरी कशी घ्यावी तर परिपक्व, आतून पांढरी गावरानी असावी. कैरीत टाकण्याचा सर्व मसाला हा अख्खा वापरायचा. हे वाक्य पहा, मसाला सर्व अख्खा, पूर्ण, शाबूत. मसाला बारीक कुटून वाटला तर लोणच्याचा रंग काळा होतो व चव ही विशिष्ट प्रकारची तिसरी चव तयार होते. कारण ते घसळ मिसळ होते ना. मग कुठे दालचिनीची चव, तर कुठे शोपीची चव, तर कुठे हळदीची चव, तर कुठे लवंगाची चव. असा तो मिसळ होतोय 12 घोटाळ्याचा घोटाळा. मसाल्यात नाशवंत पदार्थ, चव बदलणारे पदार्थ नको, अजिबात नको. आता धणे, हे ज्या पुष्कळशे लोक धणे टाकतात. आता धणे हे चव बदलते धण्याची. धणे अख्खे असले त्याची चव वेगळी, फोडून केले त्याची चव वेगळी, चुरा करून केली त्याची वेगळी, त्याला फोडणीत टाकल्यावर त्याची चव वेगळी. अख्खा हळकुंड कधीही खराब नाही होत, पण हळद पिसली की ती खराब होते, रंगही बदलतो. म्हणून अख्खे पदार्थ वापरायचा सल्ला माझ्या पत्नीने, स्वर्गीय सौ निर्मलाबाईंनी बोरकर यांनी दिलेला आहे आपल्याला. वेलदोडे मोठे घ्यावे, हिरवे, जुने नको. सोलून त्याची विलायची तयार करावी. त्याच्यात जो पांढरा भाग असतो तोही काढून टाकावा. लवंग मोठी जाड घ्यावी, तेल काढलेली नको. त्यास फुगीरपणा व वरचे फूल जे आहे ते मोठे असायला हवे. चावल्यास तीव्र तिखट लागायला हवी. रतलामी शेव जे करतात तेव्हा लवंगाचा पुडका ते आपल्याला कुकरमध्ये शिजवतात आणि ते पाणी रतलामी शेवमध्ये टाकतात आणि ते लवंग पुन्हा पुनरपी बाजारात येते वाळून. ती नको. रतलामी शेव करणारे लवंगा उकळून पाणी वापरतात. ती लवंग बारीक व फुल व वरचे चपटे असते. मिरे काळे घ्यावे, मोठे जाड अख्खे टाकावे. शोप चांगली पण ती बडूशोप. हिरवी गार रंग लावलेली नको. पाण्यात टाकल्यास हिरवा रंग असल्यास ती शोप जुनी असते, ती अजिबात नको. हळद मोठ्या हळकुंडूची दळलेली चाळलेली असावी. मीठ पांढरे स्वच्छ असावे. तेल तिळाचे अगर शेंगदाण्याचे घ्यावे. मेथी दाणे जाड घ्यावे. मोहरी डाळ जाड असावी. गूळ हा देशी प्रकारचा असावा, लालसर, सेंद्रिय, तो बारीक किसून घ्यावा. बरणी माठासारखी असल्यास लोणचे हलविणे सोपे जाते. उभी बरणी असल्यास लोणचे हलवणे कठीण जाते. पण लोणच्याची बरणी ही चिनी मातीची असावी. त्याला डाग डोक रेग गेग गळणारी नसावी. चुना खाण्याचा ओला बाजारात निघतो, तो वाळवून कोरडी पावडर करावी सावलीत. मिरची पाटणा देठ काढून स्वच्छ पुसून खलबत्तेत कुटून केली तर अतिउत्तम. मिक्सरमध्ये याचा रंग कमी होतो व पांढरेपणा येतो. माझी पत्नी पाटणा मिरची पुसून घेऊन देठ काढून रात्री पाण्यात भिजत ठेवत होती. नंतर दुसरे दिवशी ती पाट्यावर वाटत होती. नंतर ती सावलीत वाळवत होती. हे तिखट लालसर व मूळ मिरचीची चव असलेली असायची. 2 महिने अगोदरपासून तिची तयारीला सुरुवात होताची. पाटणा मिरची देठ काढून टाकायचं. पाण्यामध्ये ती पुसून घ्यायची. पाण्यात स्वच्छ पाण्यात भिजवायची रात्री. सकाळी पाट्यावर वाटवायची, मिक्सरमध्ये नाही. आणि मग ती पाट्यावर बारीक शिजाली की मग ती सावलीतमध्ये वाळवायची. 8-15 दिवसात ती कोरडी पावडर होते. ही मिरची चव असणारी. लोणचे करण्याचे 1 महिना अगोदर ती तिखट करायची. कैरी धुवून चांगले स्वच्छ करा, पुसून करा. कैरीचे नाके काढून बाहेर फेकून द्या. कैरी मोठी फोडी केल्या की लोणचे बसत नाही. काही लोक काय करतात की लहान लहान कैऱ्याचे फोडे करतात किंवा काही मुलं खातात तर ते फेकली जाते म्हणून.
हा त्यांचा उद्देश असला तरी अशा लहान फोडी गच्च गारा जसा असतो तशा त्या बरणीमध्ये बसतात आणि हलवता येत नाही, म्हणून मोठी घ्यावी. लोणच्याची फोड बाहेर काढल्यावर तिला चाकूने काढून लहान मुलांना देता येईल. बारीक फोडी केल्यास लोणचे गच्च बसते, हलविण्यास त्रास होतो. कैरीला फोडीला मीठ लावावे रात्री. या फोडीला रात्री मीठ लावावे. नंतर सकाळी 9-10च्या सुमारास त्याच्यात पाणी जमले ते सगळे पाणी काढून टाकावे. प्रत्येक फोड स्वच्छ कापडाने पुसून टाकावी व पंख्याखाली पूर्ण उळाळू द्यावी आणि सायंकाळी 5च्या सुमारास 4च्या सुमारास लोणच्याचा मसाला तयार करावा. बरणी स्वच्छ धुवून कोरडी करावी व गरम तवेवर हिंग पावडर टाकून बरणीच्या आतून हिंगाची धुरी द्यावी. तेल कैरी फोडणीचे वर 4 बोट हवे इतके तेल घ्यावे. तेलाची काटकसर करायची नाही. थंड मसाला झाला की फोडी मसाल्यात घोळून बरणीत भरावे. सर्व फोडी बरणीत टाकल्यानंतर एक किलो फोडीस 1 चमचा चहाचा चुना पावडर टाकावी व लोणचे लाकडी दांडाने हलवून घ्यावे. नंतर आपण चव हवी त्याप्रमाणे हिंग पावडर टाकावी. यात पुन्हा लोणचे हलवू नये. बरणीचे झाकण घट्ट बसवून वरतून पांढरे स्वच्छ कापड बांधावे. 3रे दिवशी लोणचे हलवावे व बरणी पाटावर ठेवावी किंवा स्टूलावर ठेवावी. थंड जागेत ठेवावी. हवा येईल अशा वातावरणात ठेवावी. मुंग्या येणार नाही अशा उंच जागी ठेवावी. स्टूलावर ठेवली तर स्टूल पायाखाली वाटी त्यात पाणी घालावे म्हणजे मुंग्या येणार नाही. 4थ्या दिवशी लोणचे 4-8 दिवस पुरेल असे काढावे. सुरुवातीला लोणच्याचा वापर अधिक होतो. चुन्याने लोणचे टिकते व त्यात पण लाल रंगपणा अधिक येतो. आहे की नाही बरं गंमत? शास्त्रीय पद्धत आहे. कच्चा हिंग पावडरने पूर्ण सुवास लोणच्यात मुरतो. कारण जर तुम्ही हिंग जर फोडणीत टाकला, गरम तेलात टाकला तर त्याचा वास कमी होतो, 25%च राहतो. चुना पावडर वापर माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई लोणचे तर वापर करायची. यासोबत ती शेवची भाजी, वांग्याची भाजी, वाल दाण्याची भाजी, सर्व भाज्या ज्या रश्श्याच्या असत ती चुना पावडरीचा वापर करीत असे. लोणचे भाज्यांना तरंग येतो आणि रंग येतो. चव उत्तम लागते. टिकाऊपणा चुन्याने वाढतो व कॅल्शियमची पूर्तता शरीराला होते. हाडे मजबूत होतात. दातांना कीड लागत नाही. रक्ताभिसरण लवकर होते. शरीराला गोरेपण येते. मुलींना चेहऱ्यावर पुटकुळ्या मुरूम होत असतात त्या होत नाही. पचनक्रिया लवकर सुरू होते. रक्तातील हेमोग्लोबिन वाढते. रक्त लालसर होते. शरीरातील कळत न कळत जाणारे जंतू मारले जातात व संसर्ग बाधेपासून बचाव होतो. मेडिकलमधील कॅल्शियम गोळ्या शेकडो रुपयांना मोजाव्या लागतात. हे आपल्याला सहज स्वाद आणि तो अन्नाच्या वाटे सहज मिळतो. आपण लोणचे तयार करा आणि प्रतिक्रिया लिखित स्वरूपात मला दिल्या तर अतिउत्तम. प्रत्येक पदार्थ हा गृहिणीने स्वतः करायला पाहिजे. आजकाल काय आहे झालेलं आहे की स्त्री नोकरीवर, पुरुषही नोकरीवर, स्वयंपाक कोण करणार ही पद्धत असताना मग मुलांना वागवणार कोण? दाईंच्या भरोशावर साय खाऊन जायची आणि पाणी दूध मुलांना पाचायचं. रडायला लागलं की 2 धपके मारायचे. कुठे चालली आहे संस्कृती? संस्कृती विवाह कशासाठी करायचा आहे? मुलाबाळांसाठीच, स्वतःसाठी मुळीच नाही. आणि 30 दिवसाच्या भरोशावर पैसे मिळून करणार काय? गरिबीतसुद्धा राहता येते. 200 रुपये रोज करणारासुद्धा संसार करतो आणि 2 लाख रुपये कमवणारा आपण पाहिलं. एक कापड्याचा अख्ख्या व्यापार जगात असलेला मनुष्य कुठे मेला? राजकारण्याचा मृत्यू झाल्यावर किती संपत्ती बरोबर नेतात आणि किती कमवतात, किती भ्रष्टाचार करतात, किती लोकांची शिव्याशाप खातात लोक भ्रष्टाचार करून. हे बघायला हवे. आपल्याला काही नाही. माझ्या पत्नीच्या कपाटामध्ये 10 पैसे निघाले नाही, 1 ग्राम सोनं निघालं नाही. सोन्या चांदीचे मुलांचे दुकाने असल्यावर बेंटेक्स वापरणारी माझी पत्नी 500 रुपयाच्या वर कपडा कधी घातला नाही. पण स्वयंपाक अशी करायची की मनसोक्त. आम्ही 3 मित्र होतो. 2 मित्र होते त्यांनी कमाई करणारी, नोकरी करणारी पत्नी घेतली. मला त्यांनी नावं ठेवले
काय म्हणे हे तू पत्नी केली. पण तू ज्या वेळेला नोकरी करणाऱ्या पत्नीचा पगार वाढला त्यावेळेला नवऱ्याची किंमत झाली आणि तू रस्त्यात मेला. दुसऱ्याला किंमतच घरात राहिली नाही. पण माझी पत्नीने मला सोबत अखेरपर्यंत दिली. खाण्याचं समाधान परिपूर्ण मला दिलेलं आहे. पुष्कळशा घरामध्ये सुना आल्यावर फरक पडतो. माझ्याही घरात फरक पडलेला आहे. ज्या वेळेला मुलीच्या जातीला, गृहिणीच्या जातीला, सुनेच्या जातीला जेव्हा वेळ मिळेल त्याला वेळ दिला गेला तर संसार हा खाण्यासाठीच असतो. चव नाही, जेवण नाही, मग ठिकाणार काय नाही. नोकरीवर गेली, शॉपमध्ये, आमच्या सुना शॉपमध्ये बसतात. मोठी सुनबाई मात्र घरी स्वयंपाक करते. त्या मुलाला घरचा स्वयंपाक काढतो. लहान मुलगा आमच्या इथे स्वयंपाकीण लावलेली आहे, छान स्वयंपाक करते, त्याबद्दल वाद नाही. परंतु जे गृहिणीचं कार्य आहे त्याच्यामध्ये आचार विचार सगळे बदलतात. पैसा हातात आले की गुरमी येते आणि ही मस्ती येते. पैसा हे शिकवतो. पैसा बुद्धीत जाणारा हवा, मस्तकात जाणारा नको. मनामध्ये ठाव ठिकाणा करणारा असावा, शालीनता असावी. रावेरमध्ये भाऊसाहेब देशमुख होते. मी लहानसा होतो पण मी त्यांचा प्रिय होतो. मुक्ताई नगरपावतर सत्ता होती पण शालीनता फार मोठी होती त्यांच्यात मी वाढलो. बाबासाहेब पुरंदरेचे ते व्याही होते. त्या लग्नाला मी हजर होतो. संस्कृती काय म्हणतात हे बघायला हवं. अशा घराण्यातून, अशा याच्यातून आपल्याला संस्कृती कळते. अशी घराणे किती राहिली आज. आपण सांगावं तर ते पटत नाही, ते ऐकत नाही, दूर चालले जातात. माझं सगळं बालपण माझ्या वयाचा 4 पट असणाऱ्या व्यक्तीसोबत गेलेलं आहे. माझी पत्नीचं पण गेलेलं आहे. वृद्धांजवळ जी माहिती आहे, वृद्धांजवळ जो खजिना भरलेला आहे संस्कृतीचा वारसा देण्याचा, ते खरे देतील, बाकी कोणीही देणार नाही. तुम्ही कोणालाही भाऊ म्हणा, दादा म्हणा, काका म्हणा, तो समोर तुमच्या बरोबर बरेल आणि नंतर काय करेल तो करेल. दारूचं व्यसन असं असते की हे सुटतच नाही, एखाद दुकान सुटतो. मांसाहाराचं व्यसन 10-20% लोक सोडू शकतात. एका पिढीमध्ये संपत्ती ज्या वेळेला नाहीशी होते त्यामागे कारण असते. एक कर्मगतीचं, आपण चुकीच्या मार्गाने गेलो, चुकीची माणसं निवडली, चुकीच्या माणसासोबत आपण राहिलो आणि मग गेल्यावर दरिद्रीपणा येतो. रावेरमध्ये असे कितीतरी घरं आहे की ज्यांच्याकडे 25-25, 30-30 नोकरी होती, 10-12 जोड्या होत्या बैलगाडीच्या. आज ते दुसऱ्याच्या शेतात काम करून राहिलेले. हे उदाहरण डोळ्यासमोर असूनही बुद्धी उघडत नाही. याला कर्मगतीच कारणीभूत आहे. कारण तुम्ही कर्म, जो वडिलांचं ऐकणार नाही, जो वडिलांच्या सोबत राहणार नाही, जो वडिलांची आज्ञा पाळणार नाही, जो वडिलांना सुखसमाधान देणार नाही, जो आईवडिलांच्या मनातील इच्छा पूर्ण करणार नाही, ती संतती काय कामाची. माझ्याकडे आता मी ज्योतिषशास्त्र पंडित, विश्वज्योतिषाचार्य, अनेक मुलं मुली आता संतती नको म्हणून म्हणत आहे. ती राणाबाई आमदार आणि भागवतजी RSSचे मुलं पैदा करा, जन्मास घाला. इथे नोकऱ्या नाही, काही नाही, उद्योग नाही, काही नाही. त्यांना कोण पोसणार, काय करणार, त्याच्याविषयी तजवीज आहे का तुमच्याजवळ? आणि तुम्ही तुमच्या घरी किती मुलं जन्मास घातली? फार कष्ट आहे मुलांना वाढवणं. शाळेची फी भरणं सुद्धा कष्ट आहे. दवाखान्यात ताप आजार, आज नुसता सर्दी कोळसा लागला तर 2-3 हजार रुपये लागतात. आज 5,000 लागलं तर नवल नाही. औषधाच्या किमती आहे, डॉक्टरच्या बिलं काय आहे.
मुलं वाढवणे साधी थट्टा आहे काय? ढोरं वाढवणं सुद्धा कठीण आहे. संस्कृती ही जपायला पाहिजे, घरात घरपण जपायला पाहिजे, आणि ती चुलीपासूनच सुरुवात होते, हे पण तितकंच खरं आहे. एखादा पदार्थ आपण जो खातो तो किती स्वादिष्ट, रुचकर, आस्वाद्य येतं शरीराला, आणि मग नंतर त्याच्यातून निघणारे आशीर्वाद. माझ्या पत्नी फार स्वयंपाक सुंदर बनवत होती. मी कधीही हॉटेलमध्ये गेलो नाही, खानावळमध्ये गेलो नाही. आता मात्र या दौऱ्यानिमित्त जावं लागते. माझी आई पण तशीच होती. वडिलांचे 100% गुण माझ्यात होते. माझ्या आईचे गुण माझ्या सुनेने माझ्या पत्नीने पूर्ण घेतले. माझ्या पत्नीचं घराणंसुद्धा सुसंस्कृत वारसादार असं होतं. तिची आई स्वतः स्वयंपाक करायची. ते राजकारणात होते माझे सासरे. तर असं घराणं पाहून, असं घर पाहून आनंद होतो, समाधान होतो. मी शिरपूरला गेलो होतो, राजश्री जडे वैश्य सोनारापैकी. हिचं वर्षश्राद्धच्या नंतर गेलो मी, आणि तिने जेवणामध्ये बासुंदी केली गोड. मी ताटातली वाटी उचलली, बाहेर ठेवली ताटाच्या बाहेर. त्या माऊलीने म्हटलं, बाबा हे कावर ठेवले? म्हटलं मी गोड खात नाही. नक्की म्हटलं नाही, आग्रह करू नका. मी तोवर भात चुरतो आहे आणि घास घेतो आहे, तितक्यात तिने बिगर साखरेची बासुंदी करून आणली. राजश्री जडिये शिरपूर या मुलीने. ही संस्कृती आहे. हे खात नाही ना, ठेवले बाजूला, काही नाही, मग खात बसा भात आणि वरण पोळी, असं तिच्या मनात नव्हतं. बाबांना खाऊ घालण्याची तिची इच्छा होती, मनोइच्छा होती. मी पुनरपी तिच्या घरी गेलो. तिचा स्वयंपाकाचं अगदी उत्कृष्ट. अंतोर्लीचे धनंजय डॉक्टर यांच्या घरी मी जेवायला गेलो. जातीने मराठा आहे. त्या माऊलीने भात वाढला, त्याच्यावरचं वरण वाढलं तर ते खालीसुद्धा गेलं नाही. त्याच्यावर तुपाची धार. सगळे पदार्थ गोरे होते आणि सगळे पदार्थ संस्कृतीशील होते. लोणचं होतं, पापड होते, कुरडई होती, वरण होतं, भात होता, कढी होती, भजी होती. पनीर गिनीर नव्हतं. डॉक्टर धनंजयकडे मला तो अनुभव आलेला आहे. माझ्या सासरवाडीला तर तो सासू सासरे असताना यायचाच. मी श्रीखंड कधी पाहिलं नव्हतं, म्हणजे त्या पद्धतीनं करायचं. आमची आई करायची, चक्का गिक्का तयार करून मग त्याच्यात साखर घालून घोळायची. परंतु माझ्या सासरवाडीला 3 कपड्यातून घोळून घोळून साखर टाकायची, आणि खाली ते पडायचं, ते चिकनं लोट पडायचं श्रीखंड. आता याच्यामध्ये मेहनत तर लागतेच. मेहनत नको म्हणून काही लोक आयता अंतात देतात. मेहनत करण्याची इच्छा नाही, खाऊ घालण्याची इच्छा नाही, काय करणार आपण? गृहिणी पत्नी अशी असायला हवी, सून अशी असायला हवी की भरभरून जीव घालणारी हवी, नाहीतर काहीच उपयोग नाही. आता ह्याच वयात नातवाला विचारलं जाते की काय करायचा स्वयंपाक. हे सबसेट चुकीचं आहे आणि मूर्खपणाचं लबाडीचं वागणं आहे. स्वयंपाक हा सासू सासऱ्यांना आईवडिलांना विचारून करायला हवा, कारण त्यांचे आता जगण्याचे दिवस थोडे दिवस आहे, खाण्याचे थोडे दिवस आहे. तुमच्या मुलांना नातवाला तर अजून पुष्कळ अवकाश आहे खाण्यापिण्यासाठी, आणि आपण हे सांगितलं तर मग ते आता खावरं सुटलं आहे की काय शब्द आहे, आणखी पुन्हा परमेश्वर झाले.
माझे आई वडील ज्या वेळेला होते त्यावेळेला माझे वडील आज्ञा करत ते स्वयंपाक होत होता. आता सून करील ते प्रत्येक घरात झालेलं आहे. आणि याला 2 भाऊ एकत्र येत नाही सणावाराला, 4 भाऊ एकत्र येत नाही सणावाराला, बहिणीला बोलवलं जात नाही, मुलीला बोलवलं जात नाही. काय उपयोग आहे त्या घराला? याच्यामुळे घर तुटून राहिलेले आहे, समाज बदलून राहिले, व्यवस्था बदलते आहे. कुळदेवीचं पूजन, कुळदेवतेचं पूजन, घराण्याच्या देवदेवताचं पूजन प्रथम करून नंतर बाकीच्या 12 भानगडी. नाही तर घराण्याची बदनामी झाल्याशिवाय राहतच नाही पुढे. आजकाल देवी देवता सोडल्या जात आहे आणि इतरांचे पूजन चालले आहे. सकाळी उठले की बाया ताट गीट घेऊन चालले व काय वाजता कोणाष्टो, काय करतात कोणाष्टो. पहिले आपल्या स्नान वगैरे झाले की आपल्या देवघरातली पूजा करा, कुळदेवीची देवताची पूजा करा, वाढ वडील सासू सासऱ्यांचे नमस्कार करा, चहा पाणी जे असते फराळ पाणी ते करा, नंतर जा. कुठल्याही या महाराजांच्या यांच्या बैठकी गिठकी जिथे चालतात त्या काही त्यांनी फॉर्म भरून घ्यायला पाहिजे. आम्ही चुकीचा आहार घेणार नाही, मद्यपान करणार नाही, सासू सासऱ्यांची सेवा करू, आईवडिलांची सेवा करू, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करू, हे मला बंधनकारक राहील. आणि खाली सही घ्यायची त्याची तुमच्याकडे येणाऱ्याची. आणि हा कागद घेऊन मग त्यांच्याकडे प्रत्यक्ष त्यांचा मेळावा घ्यायचा. मग या लोकांनी असं का करत नाही? अनेकदा मी आमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, परंतु ते कोणीच करत नाही. कारण त्यांना भीती वाटते की असं केलं तर मग हे संख्या एवढी राहील की नाही आणि दक्षिणात एवढी प्राप्त होईल की नाही. दर्जा ठरलेला आहे. प्रथम गणपतीने आईवडिलाची पूजा केली, पुंडलिकाने वीट फेकली, विठोबा तिथे दाराच्या बाहेर उभा राहा, आतमध्ये पण येऊ नको, माझ्या आईवडिलांची सेवा चालली आहे, ही सेवा संपल्यावर तू या. ते तो पुंडलिक, तो गणपती. अष्टविनायक करता आणि गणपतीचं आचरण तुम्ही करत नाही. देवी देवतांच्या नंतर संतांचे स्थान असते. संतांच्या घरी देव भेटीला आले आहे. त्याच्यानंतर गुरुजनांचं स्थान असतं, जे आपल्याला विद्या शिकवतात ते. पण प्रथम तर आई वडीलच गुरु असतात आणि सरते शेवटी महाराज असतात. पण प्रत्येक स्थानाच्या आपण जिथे श्रद्धा असतो त्याचा इतिहास बघून आपण श्रद्धा ठेवणं भाग आहे. संत तुकारामचा इतिहास आहे, ज्ञानेश्वरांचा इतिहास आहे, गाडगे महाराजांचा इतिहास आहे, कैकाडी महाराजांचा इतिहास आहे, पुंडलिकांचा इतिहास आहे, नामदेवांचा इतिहास आहे, संत शिरोमणी यांचा इतिहास आहे. इतिहास पाहिजे, समाजाचं कार्य काय केलं आहे ते पाहिजे. असो, आजचा विषय इथे समापन करूया. पुनश्च दुसऱ्या याच्यामध्ये बघूया. व्हिडिओ क्रमांक 592 हा आहे. 9/6/2026 रात्री 10:05 आणि आजचा वार आहे मंगळवार. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. माझे विचार तुम्हाला आवडत असेल तर इतरांना शेअर करा, आपणाला पुण्याचा लाभ मिळवा. आणि माझे विचार तुम्हाला आवडत नसेल तर दुसऱ्या कानाने सोडू न द्या. माझा आग्रह मुळीच नाही, आपली जशी इच्छा असेल तशी. आजचा विषय घेण्याचा
बंगलोरचे जे सखी मंडळाचे सदस्य आले होते 2 वर्षाच्या नंतर, त्यांनी जे लोणच्याची चाचणी घेतली, त्यांनी थोडंसं खायलासुद्धा लोणचं आणलं होतं, जे तसंचा तसं राहिलं होतं. चवसुद्धा होती, रंगसुद्धा होता. पण लोणच्याचा हा विषय आपण घेतला आणि तो ताजाच आहे. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया.